राज्यभरात महानगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू होती। आज या महानगरपालिकासाठी मतदान प्रक्रिया पार पडली। अहिल्यानगर मध्ये देखील मतदान प्रक्रिया पार पडली। 5:30 वाजेपर्यंत मतदान हे सुरू होते। दरम्यान 3:30 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार नगरमध्ये 50% मतदान हे झालेले होतं। हे सगळं सुरू असतानाच आता संध्याकाळची वेळ आहे, मात्र एक नगरमध्ये एक चर्चा चालू आहे, ती म्हणजे उद्या निकाल आहे 16 जानेवारी। मात्र त्यापूर्वीच काही उमेदवारांचे विजयाचे बॅनर देखील नगरमध्ये लागलेले आपण पाहू शकतो। माझ्या पाठीमागे बघू शकतो की प्रभाग 13 क्रमांकाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अविनाश घुले यांच्या विजयाचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत। तसेच भावी महापौर होण्यासाठी त्यांना शुभेच्छा असं देखील या बॅनर वरती आशय लावण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आपण बघू शकतो की 16 जानेवारीला निकाल आहे। निकालापूर्वीच कार्यकर्त्यांकडून विजयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। तसाच प्रकार कुठेतरी भाजपचे निखिल वारे यांचे देखील विजयाचे बॅनर लावल्याचं समजतंय। निकाल उद्या लागणार आहे, त्यापूर्वी हे विजयाचे बॅनर शहरभर चर्चेचा विषय ठरतो। दरम्यान आज अहिल्यानगर मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली। काय काय घडामोडी घडल्या आपण एक संक्षिप्त जाणून घेऊयात। सकाळच्या सत्रामध्ये अहिल्यानगर मध्ये मतदानाची आकडेवारी ही कमी होती, कारण सकाळच्या सत्रामध्ये मतदानाला फारसं मतदारांनी बाहेर पडले नाही। मात्र दुपारच्या सत्रानंतर जर बघितलं एक 38 ते 40% जवळपास आकडेवारी होती। 3:30 वाजता जी अंतिम आकडेवारी हाती आली, 3:30 वाजता जी आकडेवारी हाती आली त्यावेळेस 50% मतदान हे नगरमध्ये झालेलं होतं। अंतिम आकडेवारी ही उशिरा येऊ शकते असं प्रशासनाकडून सांगण्यात येते। मात्र नगरमध्ये अनेक बूथवरती काही वेगवेगळ्या घटना देखील घडल्या, त्या देखील आपण जाणून घेऊया। अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडली। 2 दिवसांपूर्वी तसेच काल रात्री पर्यंत काही अनुचित प्रकार घडल्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त हे मतदान केंद्रावर होता, पूर्ण शहरभर होता। प्रभाग क्रमांक 3 मधील एका बूथवरती बोगस मतदारांचे ID सापडले, त्यामुळे कुठेतरी धुडगूस देखील त्या ठिकाणी झाली। विरोधकांनी देखील हा प्रश्न उचलून धरला, त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली। तसेच काल रात्री म्हणजे आज पहाटेच्या दरम्यान काही ठिकाणी पैसे वाटल्याचा देखील आरोप करण्यात आला। पोलीस प्रशासनाला देखील यावरून विरोधकांनी धारेवर धरलं। मात्र त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने तातडीने जात तो सर्व जो प्रकार होता तो शांततेत पार पडला। कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला नाही। तसेच जर आज दिवसभर बघितलं तर जे नवे मतदार होते त्यांनी देखील एक उत्साहामध्ये आपलं मतदान प्रक्रिया पार पाडली। तसंच त्याचबरोबर ती अपंग असलेले, दिव्यांग असलेले, ज्येष्ठ नागरिक यांनी सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रिया पार पडली। दरम्यान आता या ठिकाणी अहिल्यानगर मध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अहिल्यानगर मध्ये युती झालेली आहे, ती राष्ट्रवादीची अजित पवार गट व भाजपची। तर शिंदे सेना, एकनाथ शिंदेची शिवसेना ही स्वबळावर लढलेली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडी होती। ही तिरंगी लढत बघता उद्या निकाल जाहीर होणार आहे। कोणाचे किती उमेदवार निवडून येणार त्यावरती महापौर ठरणार आहे। मात्र महापौर ठरण्यापूर्वीच काही उमेदवारांचे महापौर भावी महापौर म्हणून त्यांना शुभेच्छाचे देखील बॅनर झळकलेले आहेत। त्यामुळे उद्या कोणाचे किती उमेदवार निवडून येणार, त्यानंतर महापौर पदाचा फॉर्म्युला ठरणार। दरम्यान नगरमध्ये सत्ता बदल होणार, युतीची सत्ता येणार की शिंदे सेना आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार, महाविकास आघाडीचे किती सीट निवडून येणार हे सगळं बघणं महत्वाचं आहे। कारण युतीसाठी या ठिकाणी दिग्गजांनी सभा घेतलेल्या आहेत। दुसरीकडे आघाडीसाठी तेवढी ताकद लावताना दिसून आलेली नाही। यामुळे नगरमध्ये नगरच्या महापालिकेवरती कोणाची सत्ता येणार, कोण विजयाचा गुलाल उधळणार आणि कोणाला पराभवाची धूळ चाकावी लागणार हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अमोल बिंगारदेवेसह प्रवीण सिरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर।